नमस्कार. आज आपण बोंबलाचं हिरवं सार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बोंबील आहेत, धुवून घेतलेले साफ करून, आणि 1 वाटी नारळ आहे किसून घेतलेला, मूठ भरून कोथिंबीर आहे, चिमूटभर मेथी आहे, चिमूटभर राई आहे आणि चिमूटभर जिरं आहे, 25 पाकळ्या लसूण आहे, छोटी 1 वाटी धणे सुके घेतलेले आहेत, 20-25 हिरव्या मिरच्या, कारण ह्या मिरच्या तिखट नाहीये, तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, आणि 1 मध्यम आकाराचा कांदा घेतलेला. कढई तापत ठेवली, त्यात थोडंसं अर्धी पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आधी हे मेथी राई घालायची आणि मेथ्या घालायच्या, जिरंही घालायचं, लगेचच धणे घालायचे, कारण आपल्याला हे करपवायचं नाहीये. आता लगेचच त्याच्यावरती मिरच्या घालायच्या, लसूणही घालायचं आणि कोथिंबीरही घालायची आणि थोडंसं शेकून घ्यायचं. करपवायचं अजिबात नाहीये, कारण धणे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत त्याला शेकायचे. आणि मग ह्यावरती कांदा घालायचा, गॅस स्लोच ठेवायचा आहे. ते खोबरं किसून घेतलेलं ते घालायचं, टाकलेली आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचंय. आता हे आपल्याला बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. हे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण सार करायला घेऊया. त्यासाठी फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता, 1 उभी चिरून घेतलेली मिरची आहे, छोटासा तुकडा बारीक आलं चिरून घेतलंय, 7 ते 8 मेथीचे दाणे घेतले आणि चिंचेचा कुवळ घेतलाय. हा तुम्ही कोकमही टाकू शकता. तापत ठेवलेली आहे, 1 पळी तेल घालायचंय आणि त्यामध्ये हे मेथीचे दाणे टाकायचे, 1 मिरची उभी चिरून टाकलेली ती टाकायची, कढीपत्ता घालायचा आणि आलंही घालायचं त्याच्यावरती. गॅस स्लो ठेवायचं आणि हे वाटण याच्यावरती परतून द्यायचं. वाटण परतवल्यानंतर याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा. तुम्हाला आंबट किती हवं कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हे मसाल्यात पाणी घालायचं आणि छान छान उकळी काढायची, त्याला मीठही चवीप्रमाणे घालायचं. तर बोंबील कुस्करा होईल ना, म्हणून ते नंतर हे करायचं आणि गॅस जरा मोठा करायचा आणि उकळी आली तर लगेचच बंद करायचंय. बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक मोठी उकळी आला का गॅस बंद करायचं, नाही तर बोंबलाचा काळामळा होईल. हे बोंबलाचं हिरवं सार तयार आहे. नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल हे.